हॅलो, संडे स्पेशल मम्मीने बनवलं शिंपल्याचं सुक्कं. चला बघूया याची रेसिपी. सगळ्यात आधी एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालायचा एक बारीक चिरलेला कांदा. कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग घालायचं 1 चमचा आलं लसणीची पेस्ट. ती सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर घालायचं चवीनुसार थोडंसं मीठ. कांद्यात मीठ घातल्याने कांदा आपला पटकन शिजतो. त्यानंतर आपल्याला घालायचं एक बारीक चिरलेला टोमॅटो. त्याला सुद्धा छान परतून आपल्याला कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आणि तो शिजला की त्यामध्ये घालायचं 1 चमचा मालवणी मसाला. पुन्हा एकदा थोडंसं परतून आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला मसाला करपणार नाही. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे बारीक बारीक बटाट्याचे तुकडे. तर बटाटा थोडासा बारीकच कापायचा जेणेकरून तो पटकन शिजतो, वेळ लागत नाही. त्याला मिक्स करून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मस्तपैकी बटाटा वाफेवर शिजत ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटांनंतर आपण बघू शकतो बटाटा छान शिजलेला आहे. तर बटाटा शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे कांदा खोबऱ्याचं भाजून केलेलं वाटण आणि वाटण घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त पाणी नाही घालायचं आहे कारण की आपण सुक्कं बनवतोय, त्याच्यामुळे तेवढीच कन्सिस्टन्सी जाडसर ठेवायची आहे. त्यानंतर हे शिंपले घातलेले आहेत. शिंपले उकडून नाही घेतलेले आहेत, करलवून घेतलेले आहेत. त्यामुळे शिंपले घातल्यानंतर परत एकदा 2-3 मिनटं आपल्याला छान वाफ काढून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले शिंपले पण छान शिजलेले आहेत आणि तयार आहे आपलं शिंपल्याचं सुक्कं मस्तपैकी. त्यासोबत खायला मम्मीने बनवलेल्या आंबोळ्या. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चपाती आणि भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.